जय भीम सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आपल्या मी ह्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवते की याच्या अगोदर बी 2 व्हिडिओ टाकलेले आजाराबद्दल. आणि महत्त्वाचं सांगायचं, मला काही कोणाला सांगायची गरज नाही आणि कोणी काय माझं दुःख वाटून घेऊ शकत नाही. भोगणं तर मलाच आहे. आणि जशा प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर जसे सगळे टाकतात, मी नाही टाकलेल्या कधी. पण एक थोडंसं 2 दिवस आहेत बाबा आपल्याकडे जगण्याचे, तर चला आपण स्वतःच्या मनासारखं जगू किंवा काहीतरी करू. हे जर लोकांच्या डोक्यात जर खटकत असलं, म्हणजे मनस्थित्या बघा ना लोकांच्या किती विचित्र आहेत. आता जेव्हा मला म्हणजे लोकांना सुखात राहिलेलं तरी प्रॉब्लेम आहे आणि दुःख असलं तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे राहायला कसं पाहिजे आपण? आता मला सांगा, मला एवढा मोठा आजार झाला, ते 2च व्हिडिओ टाकलेले मी सोशल मीडियावर. म्हटलं नको बाबा, कशाला तमाशा आपला नको. आणि ते 2च व्हिडिओमुळं किंवा काही लोकांना कळाल्यामुळं जे जवळपास म्हणजे माझ्या जवळचे जे लोक होते, XYZ समजा रक्ताचे नाते असतील किंवा लांबचे असतील किंवा हे आपण नाही सांगू शकत, पण जेव्हा त्यांना कळालं की मला एवढा मोठा आजार आहे, त्या लोकांनी मला बोलणं, माझ्याकडे बघणंसुद्धा बंद केलं. म्हणजे मला कसं वाटलं. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. पण ह्या लोकांमुळं तुम्ही माझं जगणं नाही ना सोडू शकत. आणि राहिला विषय महत्त्वाचा, म्हणजे आता सगळ्यांना वाटतं की मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, असं तसं, हिला काय झालं हे झालं. म्हणजे एवढ्या वर्षापासून 2018पासून जे माझं ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे अशा गोष्टी. म्हणजे का डॉक्टर चुकीचे आहेत का मी चुकीचे? हां, त्याला लोक जे जज करतात की हिला काही झालेलं नाही, आजारी आहे. ठीक आहे, तुम्हाला माझा एवढा प्रॉब्लेम आहे ना, तुमचा खर्च लावून तुम्ही वैद्यकीय माझ्या चाचण्या करा ना. तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम होतो. आणि राहायला माझ्या पर्सनल लाईफवर बोलण्याचा, हे अधिकार कुणालाही कोणी दिलेला नाही. मला माझ्या मनासारखं जगण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा हे मला अधिकार, मला नाही म्हणजे प्रत्येकाला संविधानाने दिलेलं आहे. ज्याच्या त्याच्या मनासारखं आपण जगायलाच पाहिजे. आता जसं बोलतो आपण, आता बोलतात की बाबा फुलपाखरू, त्याला माहिती आहे आपलं लाईफ खूप छोटं आहे, मग ते का उडायचं सोडून देईल आणि एकाच ठिकाणी बसल? मग मी तसं करू म्हणजे सगळ्यांना आनंद वाटेल? माझ्या सगळ्या गोष्टीहून लोकांना प्रॉब्लेम आहे, की माझ्या राहणीमानहून प्रॉब्लेम आहे, माझ्या बोलण्याहून प्रॉब्लेम आहे, माझ्या वागण्याहून आहे, माझ्या केसाहून सुद्धा आहे. हां, आणि जेव्हा माझं 2019ला जेव्हा पूर्ण टक्कल केलं आणि गोणी भरली होती केसांनी, तेव्हा माझा मुलं माझे, एक मुलगा माझ्या जवळ होता आणि 2 घरी होते. तर मुलगा माझा एवढा रडला बाथरूममध्ये जाऊन, तर तेव्हा कोणाला फरक नाही वाटला, म्हणजे काही फरक पडला नाही. आणि आता माझ्या केसाहून सुद्धा लोकांना प्रॉब्लेम आहे. जेव्हा माझ्या मुलांनी स्वतः माझं हे केलं पूर्ण, जेव्हा माझी थेरपी चालू होती तेव्हा केस गळायला लागले, तेव्हा कोणालाही प्रॉब्लेम झालेला नाही. मग आता का प्रॉब्लेम होते? मी चांगलं वागण्याचा आहे, मी का सोडून देऊ? मी माझं वागणं का सोडून देऊ का? म्हणजे मी जगणं सोडून देऊ? काही लोक असे आहेत की म्हणजे फक्त मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे बाबा, व्हिडिओ बनवते, हे बनवते, माझ्या मनासारखं जगते, म्हणून जर लोकांना प्रॉब्लेम होत असलं, मी काय जगणं सोडून देऊ? हां, कशामुळं बाबा? तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो? जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा नाही दिसलं लोकांना, तेव्हा वाईट नाही वाटलं माझ्याविषयी. मग कोणी बी असतील, ते जवळचे असतील, रक्ताचे असतील, लांबचे असतील, ते नाही सांगू शकत नाही. पण सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे माझ्या वागण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा. कशामुळं? हे सगळे जे अधिकार दिलेत मला संविधानाने दिलेत, तुम्ही कोण बोलणार मला की असं वाग, तसं वाग, हे वाग, ते वाग? सगळे अधिकार मला संविधानाने दिलेले आहेत. आणि प्रत्येकाला तुम्ही जे वाईट बोलता ना, ते तुम्हाला सुद्धा संविधानानेच अधिकार दिलेले आहेत. कोणाबद्दल काय बोलायचं, पण एवढं चुकीचं नाही बोलायचं कोणाच्याबद्दल. आलं का लक्षात? तर अशा लोकांना ना चांगलं पनिश करायला पाहिजे. जे लोक माझ्या आजाराची मजाक उडवत आहेत, हां, त्या लोकांना ना चांगली भरपाई भरून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून. कारण कोणाच्या
पर्सनल लाईफवर कोणाच्या आजाराची तुम्ही जर मजाक उडवता, कोणाच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्ही काहीतरी बोलता कोणाकडे जाऊन, हे तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे कोणी. ज्याचा त्रास त्यालाच कळतो. हां, म्हणजे स्वतः का जगणं सोडून द्यायचं तुमच्या अशा बोलण्यामुळं? तुम्ही कोण बोलणार? तुमचा काय अधिकार आहे? सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, एवढं अधिकार दिलेला आहे संविधानाने. कोणासोबत बोलायचं, कोणासोबत वागायचं, कोणासोबत नाही बोलायचं, कोणासोबत फिजिकल व्हायचं सुद्धा अधिकार दिलेला आहे आपल्या मनाने आपल्याला. कारण भारताला स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले तरी तुमची मनस्थिती ह्याच आहेत. आणखीन हे असं वागतंय, ते तसं वागतंय. आम्ही तर कोणाला बोलत नाही. आम्हाला तर काही प्रॉब्लेम नसतो कोणाच्या वागण्यावर बोलण्यावर. आम्ही सरळ बोलतो, बाबा ज्याचा त्याला अधिकार दिलेला आहे, ज्याच्या त्याच्या मनाने सगळ्यांना बिंदास वागावं. जे बी लोक असतील, त्यांनी भावना दुखवल्या, माझ्या आजाराचा मजाक उडून, त्या लोकांना तर मी कधीच माफ नाही करणार.